यानंतर एक्सक्लुसिव्ह बातमी जय महाराष्ट्राची सांगलीमधून, ती म्हणजे सांगलीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून रुग्णालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे। विश्रामबाग चौकामधील आदित्य रुग्णालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे। शासकीय योजना असून सुद्धा या योजनांचा लाभ घेण्यासाठी रुग्णालय पैसे उकळत असल्याचा आरोप करण्यात येतो। जय महाराष्ट्राची ही एक्सक्लुसिव्ह स्टोरी आहे। तसंच रुग्णालय प्रशासनाकडून आरोपांचं मात्र खंडन करण्यात आलंय। आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात तोडफोड केलेली आहे। सांगलीतलं हे आदित्य रुग्णालय आहे आणि हे रुग्णालय जे आहे हे विविध शासकीय योजनांचा अंतर्गत पैसे उकळत आहे रुग्णांकडून, अशी तक्रार प्राप्त झाली होती आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलची तोडफोड केली आहे। इतर पेशंटला वेगळी वागणूक आहे ना, या गोरगरीबची लोक येतात त्यांच्यासाठी वेगळी वागणूक आहे। या पद्धतीने आम्ही कामगार आयुक्तांना याच्याबद्दल तक्रार केली। तक्रार करून त्यांना आम्ही सांगितलं, त्यांच्याबरोबर मोर्चा काढले, सगळे आंदोलन केली, परंतु यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही। जे काय दंड केल्यात, ही जी काही व्यवस्था आहे ती सगळी बदलली पाहिजे आणि यांनी सगळे बंद केलं पाहिजे, नाहीतर आम्ही गप बसणार नाही। हो यंदा इशारा आहे। या एका दवाखान्याला नाही तर ज्योतिबा फुले योजना आणि बांधकाम कामगाराची योजना राबवणारा प्रत्येक डॉक्टर आणि प्रत्येक हेल्थ तोंड काळे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, त्यांनी जर गरिबाचे पैसे लुटलं तर। विश्रामबाग येथील आदित्य हॉस्पिटल येथे वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी अचानकपणे येऊन त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने मोडतोड केलेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ घटनास्थळावर पोहोचून वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला असून कायदेशीर प्रक्रिया करीत आहोत। 15 ते 20 लोकांचा मॉब या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये, जिथून पोलीस स्टेशन फक्त 100 मीटर अंतरावरती आहे, आणि अचानकपणे येतोय आणि हॉस्पिटलच्या काचा फोडतोय, हॉस्पिटलच्या काही स्टाफला मारतोय आणि कारण अगदी क्षुल्लक। फक्त हा जो प्रकार घडलेला आहे हा हॉस्पिटल दरोडा टाकण्याचाच हा प्रकार आहे, दहशत माजवण्याचा प्रकार आहे, हॉस्पिटल बंद करावं ह्यासाठी आमच्यावरती दडपण आणण्याचा हा प्रकार आहे आणि हा जाणून बुजून प्लॅन करून हा प्रकार कोणीतरी केलेला आहे। तर या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी। राज्य कामगार योजनेच्या लाभार्थींकडून पैसे घेतले जात असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीनं विश्रामबाग चौकातील जे आदित्य हॉस्पिटल आहे, आदित्य हॉस्पिटल हल्लाबोल आंदोलन केलेलं आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकता या हॉस्पिटलची तोडफोड या वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। राज्य कामगार विमा योजनेच्या अंतर्गत जे काही या ठिकाणी शस्त्रक्रिया होतात किंवा जे काही रुग्ण दाखल होतात त्यांना राज्य विमा योजनेचा किंवा त्या कामगार योजनेचा लाभ दिला जातो, मात्र अतिरिक्त पैसे घेतले जातात असा आरोप या सर्व वंचित बहुजन आघाडीचा आहे। आणि असा आरोप करत हे सर्व कार्यकर्ते या दवाखान्यामध्ये घुसले आणि या दवाखान्यामध्ये त्यांनी या दवाखान्याची संपूर्ण तोडफोड केलेली आहे। आपण पाहू शकतो विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या समोरच हे हॉस्पिटल आहे आणि अशी तोडफोड त्यांनी केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात नुकसान या आदित्य हॉस्पिटलचं केलेलं आहे। याचबरोबर या ठिकाणी जो स्टाफ आहे या स्टाफलाही त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झालेली आहे। 7 ते 8 स्टाफ यामध्ये जखमी आहे। विशेष करून या संपूर्ण योजनांबाबत कोणत्याही प्रकारच्या तक्रारी ह्या रुग्णालय प्रशासनाकडे उपलब्ध नाहीयेत आणि असं असताना सुद्धा फक्त 2,500 रुपयाच्या एका विषयाच्या अनुषंगानं या सर्व आंदोलकांनी ही घटना केलेली आहे। या बाबतीत रुग्णालय प्रशासनाने या संपूर्ण त्यांच्या आरोपाचा इन्कार केलेला आहे आणि या बाबतीत टार्गेट करून या दवाखान्यावर हल्ला केला आहे असा आरोप आदित्य हॉस्पिटलच्या प्रमुखांनी केलेला आहे। आणि या बाबतीत आता विश्रामबाग पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील कारवाई विश्रामबाग पोलीस करीत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मानेसोबत दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली।